मी तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करते आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. आजचा आपला विषय थोडा भावनिक आहे, पण तो तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा आहे. विषय आहे, तो माणूस तुमच्या आयुष्यातून का गेला, स्वामींच्या योजनेमागील भावनिक कारण आणि तुमच्यासाठीचा पुढचा मार्ग. मी खात्रीने सांगू शकते की तुमच्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच पडला असेल की अचानक माझ्या आयुष्यातून ही व्यक्ती का दूर झाली, माझं काय चुकलं होतं. हा प्रश्न जेव्हा मनात येतो तेव्हा तो त्रास देतो, झोप उडवतो आणि सगळीकडे नकारात्मकता आणतो. पण आज आपण याच प्रश्नाचं उत्तर श्री स्वामी समर्थांच्या दिव्य योजनेतून अगदी शांतपणे समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपण प्रत्येकजण स्वामींच्या योजनेचा एक भाग आहोत. काही गोष्टी आपल्या इच्छेविरुद्ध घडतात कारण त्यामागे एक खूप मोठं आणि सुंदर कारण दडलेलं असतं. जी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून का गेली, कारण त्या व्यक्तीचं काम तुमच्या आयुष्यात संपलं होतं. मी काय म्हणते आहे ते नीट समजून घ्या. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एक विशिष्ट धडा घेऊन येते. ती व्यक्ती प्रेमाचा धडा, स्वाभिमानाचा किंवा मग स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा धडा. ज्या क्षणी तो धडा पूर्ण होतो त्या क्षणी ती व्यक्ती बाजूला होते. हा भावनिक नियम आहे, कर्मनियम नाही. जर या गोष्टीने तुमच्या डोळ्यात पाणी आणले असेल तर येऊ द्या, कारण रडून मोकळं व्हा. आता तुमच्या सगळ्यांना एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल आणि तुम्ही या निर्णयाला स्वीकारायला तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये लगेचच श्री स्वामी समर्थ लिहा. आता आपण बघूया स्वामींनी ही गोष्ट तुमच्यासोबत का घडवली. यामागे एक खूप गोड पण कठोर सत्य दडलेलं आहे. स्वामींना माहिती होतं की ती व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि मोठ्या ध्येयापासून तुम्हाला दूर नेत होती. स्वामींना माहिती होतं की ती व्यक्ती तुमच्यासाठी बेस्ट नव्हती, ती फक्त तुमच्यासाठी कम्फर्टेबल होती. स्वामींना एक नवीन माणूस तुमच्या आयुष्यात आणायचा आहे, जो तुमच्या ध्येयाला सपोर्ट करेल, जो तुमच्यासाठी योग्य असेल. पण त्यासाठी जुन्या गोष्टीला बाजूला करावं लागणार होतं. म्हणजे स्वामींनी तुमचं संरक्षण केलं आहे, तुम्हाला एका अशी दुःखातून वाचवलं आहे जे तुम्हाला भविष्यात मिळालं असतं. याला म्हणतात दिव्य हस्तक्षेपाने मिळवलेली नवीन संधी. तुमचं याबद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आता वेळ आहे दुःखातून बाहेर पडायची आणि स्वामींनी दाखवलेल्या नव्या मार्गावर चालायची. इथे तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली, जी वेळ तुम्ही त्या व्यक्तीवर खर्च करत होता ती वेळ आता तुमच्या शरीरावर, ज्ञानावर आणि आत्मिक समाधानावर खर्च करा. नवीन स्किल शिका, व्यायाम करा, रोज किमान 10 मिनिटे स्वामींची सेवा करा. दुसरी, त्या व्यक्तीबद्दल मनात कोणताही राग ठेवू नका. उलट तिने तुम्हाला जे धडे दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. रोज रात्री झोपताना स्वामींना म्हणा, स्वामी, तुम्ही जो निर्णय घेतला तो माझ्या भल्यासाठीच घेतला होता, धन्यवाद. तिसरी, त्या व्यक्तीच्या आठवणी, मेसेजेस, फोटो या सगळ्यांना सन्मानाने निरोप द्या. डिलीट करा किंवा कुठेतरी बाजूला ठेवून द्या. स्वामींना प्रार्थना करा की तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करायची शक्ती तुम्हाला मिळाली. आणि हो, तुम्हाला जर आता खूप सकारात्मक, पॉझिटिव्ह वाटू लागले असेल तर कमेंटमध्ये अजून एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा मंत्र आपल्याला पुढे घेऊन जाईल. मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही एकटे नाही आहात. स्वामी तुमच्यासोबत आहेत. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातून गेलेला माणूस
ही तुमची अंतिम कहाणी नाही, ही फक्त तुमच्या मोठ्या, सुंदर आणि यशस्वी कहाणीतील एक छोटीशी ओळ आहे. स्वामींनी ही जागा रिकामी ठेवली आहे कारण त्यांना या जागेवर काहीतरी अतिउत्तम भरायचं आहे. तुम्ही फक्त एक गोष्ट करा. रोज सकाळी उठा आणि स्वतःला सांगा की मी खूप महत्त्वाची आहे. माझं आयुष्य अमूल्य आहे. पूर्ण विश्वासाने स्वामींना शरण जा. तुमचं भविष्य खूप सुंदर आहे. तुम्ही खूप मजबूत आहात आणि या सगळ्यावर मात करायची ताकद तुमच्यात आहे. मी आशा करते की आजच्या या व्हिडिओमुळे तुमच्या मनाला थोडी शांतता आणि नवी दिशा मिळाली असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. माझा विश्वास आहे तुमच्यासोबत स्वामी समर्थ आहेत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा.